नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीड जिल्हा म्हटलं की आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जशी चर्चा होत होती तशी चर्चा आता सुरेश धस आणि खोक्या उर्फ खोक्या पार्टी उर्फ गोल्डमॅन सतीश भोसले याच्या संदर्भात व्हायला लागली. सगळीकडे खोक्या भाई याची चर्चा आहे. त्याचं वागणं, त्याचं लॅविश राहणं, त्याचं पंचतारांकित हॉटेलमध्ये मस्तपैकी छान चौकीन जीवन जगणं, हेलिकॉप्टरमधून उतरणं, विमानात जाणं, विमानात बसून काजू वगैरे खाणं आणि संपूर्ण अंगभर सोनं मिरवणं, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास सुरेश धस यांचं या सतीश भोसले याच्याशी नेमकं काय रिलेशन आहे, हाच प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. ज्याच्याकडे इतक्या नोटा आहेत, इतकी नोटांची बनलं की त्याला ठेवायला जागा नाही. अक्षरशः गाडीमध्ये बसून डॅशबोर्डवर तो अक्षरशः बंडल फेकत असतो. इव्हन टेबलावर बंडल टाकून नोटांनीच आंघोळ करतो. इतकंच नव्हे तर आपल्याकडे किती गाड्या, किती काय काय सोनं आहे हे सगळं दाखवण्यासाठी तो मिरवत असतो. मग एवढी सगळी संपत्ती या व्यक्तीकडे आली कुठून, हा प्रश्न नक्कीच पडतो. आणि याच प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. खरं तर खोक्या भाई हे नाव अगदी अलीकडं, म्हणजे सुरेश धस हे जेव्हा धनंजय मुंडे यांचा कच्चा चिट्टा आणि वाल्मिक कराड जे आका म्हणतात त्याचं सगळं पाळमुळं खणत होते, त्याच वेळी खोके हा शब्द ऑलरेडी प्रचलित झाला होता. आपल्याला आठवत असेल, जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा शिवसेनेची एकच फक्त घोषणा होती, 50 खोके म्हणजे 50 खोके एकदम ओके. तो खोके शब्द ते थेट आता खोक्या. आणि या सगळ्यांवरनं शेवटी इतकं वादंग उठलं की या खोक्या भाईचे कारनामे, व्हिडिओज, फोटोज अक्षरशः व्हायरल व्हायला लागले. मग त्यांना बॅटनं मारलेली मारहाण असो, बॅटनं केलेली मारहाण असो, किंवा ढाकणे पिता पुत्राचे जे काही त्यांनी अमानुष मारहाण केलेली, म्हणजे वडिलांचे तर त्याच्या दात पाडले, 8 दात पाडले आणि मुलाच्या तर गुडघ्याचीच कवटी फोडली. बरंच काही काही केलंय. पुन्हा तो मोर मारून मांस खातो, हरणं, काळविट, सशे यांच्या शिकारी करतो. या सगळ्या गोष्टी, हे सगळे कारनामे या खोक्याचे बाहेर यायला लागले. आता सुरेश धसांच्या खोक्यातनं बाहेर आलेला हा खोक्याबाई नेमकं काय करतो, एवढी त्याच्याकडे संपत्ती आली कुठून आणि त्याला हे एवढं सगळं कुठून प्राप्त झालं, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना नक्कीच पडणार. त्यामुळेच माझं आजचं लाईव्हच आहे. नाच रे खोक्या, धसांच्या वनात नाच रे खोक्या नाच. अगदी सुरुवातीला मी गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार पु ल देशपांडे यांची हात जोडून माफी मागतो, क्षमा मागतो. कारण त्यांच्याच या म्हणजे देवबाप्पा या चित्रपटातलं हे गाणं आहे. आशा भोसले यांनी हे गाणं गायलं होतं. अर्थातच संगीतकार होते पु ल देशपांडे आणि गीतकार म्हणजेच गदी माडगुळकर. तर यांनी जी काही या गाण्याची उत्तमाची चाल बांधली होती, त्यामध्ये एक मोर, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, असे ते बोल होते त्या गाण्याचे. आता झालं इथं असं की या वनात म्हणजे धसांच्या कुरणात, धसांच्या रानात, धसांच्या इलाक्यात काय काय तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल, तर त्यातलं हे पहिलं उदाहरण ते म्हणजे खोक्याबाई. म्हणजे धसांचा इलाका, धसांचं कार्यक्षेत्र आणि याच्या त्या कुरणात याला चरायला सोडलेलं आहे. मग यानं काय करायचं, निवडणुका आल्या, आणखी कुठे काही कामं अडकलीत, आणखी काही प्रॉब्लेम झालेत, तर यावेळी मात्र धसांच्या निवडणूक काळात त्यांना मदत करणं, बाकीची काही कामं असतील, कारभार असेल तो सांभाळायचा. असं म्हटलंही जातं की शिरूर मधला कारभार बीड जिल्ह्यातल्या धसांचा हा पट्ट्या म्हणजेच खोक्याबाई पाहत होता. इतकंच नव्हे तर या सगळ्या दरम्यान कार्यकर्ते गोळा करणं, टोळकी गोळा करणं, धसांना बॅकिंग देणं, पोरं, या सगळ्या माध्यमातून म्हणजे आकाच थोडक्यात. आणि आकाचा हा जिन म्हणजे हुकूम मानणारा, जो हुकूम मेरे आका. कारण की मुळातच हा स्वतः
सुरेश धस यांना विठ्ठल म्हणतो, बॉस म्हणतो. त्यामुळं आता माझं काय जे सगळं मला जे काही मिळालेलं आहे हे अर्थातच कोण देतंय हे सांगायची गरज नाहीये. खोक्याबाईच्या खोक्यात इतकी नोटांची बंडलं कुठून येतात हा प्रश्न जर आता सवाल पडला कोणाला तर कुणीही म्हणेल की याच्या मागं त्याचा आका म्हणजे सुरेश धस याचा हात आहे आणि यांचा हात आहे. याचाच अर्थ हे सगळं जे आपण पाहतोय ना, बीड जिल्ह्यात कुठे ना कुठेतरी कुणा ना कुणाचा तरी एक आका आणि जीन अशा जवळपास जोड्या बनलेल्या आहेत आणि याच जोडीतली ही जोडी आहे जी जोडी सतत काही ना काहीतरी वेगळं दाखवण्याचा वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि आपली किती ताकद आहे या एरियात त्या एरियात आपण किती काम करतोय हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतात. याचाच अर्थ दहशत किती आहे. आता या सुरेश धस यांच्या अत्यंत जवळचा असलेला हा जो कार्यकर्ता आहे त्याची ताकद त्यानं प्रत्यक्षात आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. नोटांची बंडलं उधळणं, विमानात बसून काजू खाणं, हेलिकॉप्टर मधनं उतरणं, एंट्री करणं, लॅविश पंचतारांकित हॉटेलमध्ये जगणं, इतकंच नव्हे तर मारहाणीचे देखील आपण पाहिले. बॅटनं ठोके दिलेत, 7 ठोके एका माणसाला. इतकंच नव्हे त्याच्याही पलीकडे जर आपण पाहिलं तर अगदी पिता पुत्रांचे दात पाडून त्यांच्या गुडघ्यांच्या वाट्या फोडलेल्या आहेत. आणि मग जे काही कारनामे किस्से पुढे आले ते तर वेगळेच. कितीतरी हरणं मारली आहेत, कितीतरी काळविटं मारली आहेत, ससे मारले आहेत, मोर मारलेत, खाऊन मांस खातो आणि डबे देखील पोचवलेले आहेत. म्हणजे हा सुरेश धस यांना डबे पोचवतो, मटण पोचवतो अशा देखील चर्चा सुरू झाल्या. अर्थात आता सुरेश धस यांनी एक त्याच्यावर वक्तव्य केलं की मुळातच की जे काही सगळं जी काही चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल ते असं म्हणाले की खोक्याबाई फार छोटा आहे, त्याला उगाचच मीडियानी मोठा केला. अरे म्हणजे मुळात तुमचा कार्यकर्ता हे सगळं करतो त्याला ते मान्य आहे आणि तुम्हालाही मान्य आहे आणि त्यांनी जे काही उद्योग केले त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ना त्याचा सगळा कच्चा चिट्टा आहे माझ्याकडे. म्हणजे एवढं सगळं केलेलं असताना देखील तुम्ही बिंदास्त म्हणताय अहो तुम्ही काय केलंय तुमच्या इलाक्यात ना त्याला अक्षरशः चरायला सोडलेत तुम्ही. काय वाटेल ते तू कर्मी आहे ना. कारण की तो वाढदिवसाचा जो काही व्हायरल झालेला व्हिडिओ आहेच. किती टक्के मी तुझ्या मागे आहे? 100%, 99% नाही 100%. म्हणजे मुळातच काय अशा राज्यकर्त्यांनी पोचलेले पाळलेले हे सगळे गुंडपुंड आणि यांच्या माध्यमातून मग सोसावं लागतात हाल ते सर्वसामान्यांना. हे त्यांच्या वनात चरतात, अक्षरशः कुरणात काय वाटेल ते दंगा घालतात आणि त्या माध्यमातून उगाचच विनाकारण सर्वसामान्य माणसांना त्रास देतात. आता हा खोक्याबाई इतका प्रसिद्ध झाला, याचं नाव इतकं प्रसिद्ध झालं की अक्षरशः आज राज ठाकरेंच्या तोंडातून सुद्धा त्याचं नाव बाहेर आलं. आता राज ठाकरेंनी याच्यावर पुन्हा एकदा राजकीय त्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे. ते नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकणार आहोत. पाहूयात राज ठाकरे खोक्याबाई या शब्दावरनं नेमकं काय म्हणाले. मला कळलं एक खोक्याबाई काय घेऊन बसले आपली विधानसभा भरली आहे. खोक्याबाई करणे लागतो गोड विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहे. मला कळलं एक खोक्याबाई काय घेऊन बसले आपली विधानसभा भरली आहे. खोक्याबाई करणे लागतो गोड विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहे. पाहिलं म्हणजे राज ठाकरेंनी या खोक्याबाईचा संदर्भ जोडून थेट राजकारण्यांवरच हल्ला केलेला आहे. अर्थात त्यांची बोलण्याची शैली, वक्तृत्व शैली सर्वश्रुत आहे. कारण की त्यांनी यामध्ये काय म्हटलंय वाक्य आपण ऐकलेलंच आहे. एक खोक्याबाई काय घेऊन बसलाय विधानसभेत, असे कितीतरी सगळे खोकेच बसलेत, खोकेबाईच बसलेत आणि अख्खी विधानसभा भरली आहे त्यांनी, असं स्पष्टपणे म्हटलंय. म्हणजे राज ठाकरेंनी केवळ खोक्याबाई हा संदर्भ घेतला आणि अख्खी विधानसभा खोक्याबाईंनी भरलेली आहे आणि विधानसभेत सगळे खोकेबाईच भरलेत असं स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना हेच सांगायचंय की जे काही राज्यकर्ते आहेत ना त्यांनीच हे पोचलेले पाळलेले गुंड आणि हे केवळ फक्त निमित्त मात्र दिसत आहेत आपल्याला. यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. हे हिमनगाचं एक टोक आहे. असे कितीतरी खोक्याबाई प्रत्येकाकडं कुठं ना कुठेतरी कुठल्या तरी जिल्ह्यात तालुक्यात असतातच, जे इलेक्शनच्या वेळी त्यांना बाहेर काढायचं, त्यांचा वापर करून घ्यायचा सर्वसामान्य माणसांच्याकडून, मग
या सगळ्या बाबतीत तक्रारी दाखल झाल्या की मग मात्र हा माझा कार्यकर्ता हे मान्य केल्याशिवाय पर्याय नसतो. आता सुरेश धसांनी सुरुवातीलाच हा माझा कार्यकर्ता म्हणून मान्य केलं, पण नंतर मात्र या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर आता सुरेश धस यांना देखील तो जड व्हायला लागला, इतका की आता सुरेश धस देखील त्याच्यापासून 2 हात बाजूला कसं राहता येईल याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. खरं तर आजच खोक्या भाई म्हणजे सतीश भोसले याच्या समर्थकांनी म्हणजेच आदिवासी समाजाकडून धाराशिव मधील तुळजापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महामार्गावरील काही वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आणि या आंदोलकांनी तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा खोक्या नव्हे, हा तर आमचा विठ्ठल, आणि हातावर टॅटू सुद्धा विठ्ठल नावाचे काढलेले आहेत त्यांनी. त्यामुळे त्याच्या विरोधात जे काही गुन्हे दाखल झालेत ते सगळे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. याचाच अर्थ इकडे खोक्या हा सुरेश धस यांना विठ्ठल म्हणतो आणि त्याचे सगळे समर्थक खोक्याला विठ्ठल म्हणतात. अरे नेमकं काय चाललंय? प्रश्न हाच उरतो की सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी ज्या काही मूलभूत सुविधा लागतात त्याच्यासोबत आणखी एक जोड लागते ती सुरक्षिततेची, आणि ती सुरक्षितता कुठल्या मतदारसंघात आता शिल्लक राहिली की नाही, तिथले आमदार खासदार करतात काय, या असल्या खोक्या बोक्यांना सांभाळून काहीतरी आपलं स्टेटस आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्याकडून केला जातोय आणि यालाच कुठे ना कुठेतरी आता फाटा बसायला हवा. खरं तर याच खोक्याच्या पत्नीनं म्हणजेच तेजू भोसले यांनी देखील तिकडे उपोषण सुरू केलेलं आहे. जे त्यांचं घर वन विभागानं त्याच्यावर कारवाई केली, नुसती कारवाई केली नाही, बुलडोजर फिरवला, नंतर काही अज्ञातांनी उरलं सुरलेलं पण पेटवून दिलं, त्यात त्यांचं बरंचसं नुकसान झालं, प्राणी देखील काही त्यांचा मृत्यू झाला, लहान मुलांना मारहाण करण्यात आली अशी त्यांची तक्रार आहे. आणि आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे, पण त्या ठिकाणी कुणीही शासनाची व्यक्ती त्यांना भेटायला बोलायला गेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तिकडे आंदोलकांनी पण असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा सगळा संघर्ष मुंडे आणि धस यांचा आहे आणि त्यात बळी या खोक्या भोसलेचा दिला जातोय ज्याचा काही संबंध नाही. तिकडे बिष्णोई समाज म्हणून जो आहे, जे हरणाला काळविटाला दैवत मानतात, त्यांनी तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही कारवाई करा नाही तर नका करू, आम्ही कारवाई करणार. आमरण उपोषणाला देखील म्हणजे आझाद मैदानावर देखील उपोषणाला काही वन्यजीव वन्यप्रेमी बसलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या खोक्यावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई व्हायला पाहिजे आणि जर सुरेश धस त्यांचं समर्थन करत असतील तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी करणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मुळात प्रश्न आता असा उपस्थित होतो की या ठिकाणी खोक्याचा नेमका इतिहास काय आहे आणि खोक्या असा खोक्यातून वर कसा आला हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. राजकीय अभय मिळाल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. राजकीय अभय असेल तरच या गोष्टी घडतात, त्याशिवाय हे शक्य नाहीये. तुम्ही काही व्हिडिओ पळताना पाहताय, तो गाडीमध्ये उलटा बसलेला दिसतोय किंवा तो नोटांची बंडलं उडवतोय किंवा तो एअरपोर्टवर कुठेतरी चाललेला दिसतोय, हातात फक्त एक पाठीवर पिशवी आहे, बाकी सगळं त्याचं सामान लगेज तिथले एअरपोर्टवरचे कर्मचारी घेऊन जाताना दिसतायत. असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहताय. पण या सगळ्यांमध्ये प्रश्न हाच उरतो की अशा व्यक्तीकडे एवढे पैसे आले कुठून, असा त्याचा सोर्स काय आहे. काही वर्षांपूर्वी तर त्याला एका टीव्ही कार्यक्रमामध्ये उदय सामंत जे आता उद्योग मंत्री आहेत त्यांच्या हस्ते अवॉर्ड पण देण्यात आला होता. आता नेमकं असं त्याने काय केलंय की त्याला अवॉर्ड मिळालेला आहे, नेमका असं या खोक्याकडे आहे काय, त्याच्या खोक्यात काय दडलंय. कारण की त्याच्या खोक्यात जर आपण काय उलगडून पाहिलं म्हणजे त्याचे व्हिडिओ रील पाहिले तर फक्त आणि फक्त तो लॅविश जीवन जगतोय एवढंच काहीतरी दिसतंय. पण प्रत्यक्षात त्याचा इतिहास काय आहे तो इतिहास पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीला पहिल्यांदाच खोक्या पार्टी गोल्डमॅन उर्फ सतीश भोसले तो या 3 नावांनी परिचित आहे. गोल्डमॅन नावाने परिचित का, तर अंगभर सोनं घातलेलं आहे त्यांनी, हातात ब्रेसलेट काय, गळ्यात सोन्याच्या माळा काय 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 अंगठ्या बिंगट्या, तुम्ही फोटो पण पाहताय. खोक्या आणि खोक्या पार्टी असं देखील त्याला म्हटलं जातं. 7 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळाली होती आणि त्यानंतर त्याची आता न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. 7 दिवसांची पोलीस कोठडी का मिळाली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला शिरूर कासारमधील ढाकणे पिता पुत्राचा. त्यांनी त्यांच्या शेतात काहीतरी वाघूर लावली होती, याला शिकारीचा नाद, त्यामुळे यांनी हरणं पकडण्यासाठी लावली वाघूर आणि त्यात तिथं काहीतरी त्यांची बाचापाची झाली. त्यांनी असं म्हटलं की आमच्या शेतात बाबा तू काय उद्योग करू नको, नाहीतर उद्या काय झालं तर आमच्यावर येईल. या सगळ्या गोंधळात हरणं काहीतरी वाघरीतनं निसटलं वगैरे सगळा प्रकार झाला. त्यावेळी त्यांनी काहीतरी व्हिडिओ केला ढाकणे पिता पुत्राने, तो मोबाईल ते हिसकून घेतलाच. पण इतकंच नव्हे,
त्याला मारहाण देखील करण्यात आली. त्या दोघांनाही. त्यांचे तर अक्षरशः जबड्यातले 8 दात पडलेले आहेत आणि मुलाला देखील इतकी मारहाण केली की गुडघ्याची वाटी त्याची फोडण्यात आलेली आहे. आता खोक्या म्हणतोय की एका प्रसार माध्यमांना मुलाखत दिली वेळी की मी तुझं नव्हतोच, मी तर काहीच केलेलं नाहीये, उलट हे सगळं वेगळं प्रकरण आहे, इथं काहीतरी एका छेडछाडीचं प्रकरण होतं आमच्या ह्याच्यातल्या कुठल्या तरी, आणि ते सोडवायला फक्त माझ्या घरातली कोणतरी व्यक्ती गेली होती, बाकी आम्ही काही केलं नाही. उलट त्या दोघांना मी स्वतःहून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. हवं तर सीसीटीव्ही फुटेज त्या हॉस्पिटलचे काढून बघा. म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. या प्रकरणात त्या कारवाई करण्यात आली. नुसती कारवाई करण्यात आली नाही तर 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पण याच्या आधी जे सगळे प्रकार घडले त्या आपल्याला आठवत असेल. बुलढाण्यातली एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या अक्षरशः अर्धनग्न अवस्थेत त्या व्यक्तीवर बॅटनं हल्ला करण्यात आला. 7 ठोके त्याच्या पायावर टाकण्यात आले. लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली ती वेगळीच. त्यामुळं शिवाय विद्यार्थ्यांना धमकी वगैरे अशा बऱ्याचशा केसेस त्याच्यावर होत्या. ह्या 2 केसेस जेव्हा त्याच्यावर दाखल झाल्या तेव्हा त्याला अटक झाली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. भाजपचा पदाधिकारी, एक पद देखील होतं. शिरूर कासार परिसरात त्याची मोठी दहशत आहे. व्हीआयपी कल्चर, महागड्या गाड्या, हातात सोन्याचं ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची माळ, हा सगळा त्याचा पेहराव असतो आणि लॅविश आयुष्य जगतो. म्हणजे अगदी हेलिकॉप्टर विमानातून उतरणं चढणं, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, मुक्काम करणं, कारमधून पैसे उधळणं, नोटांनी आंघोळ घालणं स्वतःलाच, नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकणं, या सगळ्या गोष्टींची व्हिडिओज, रील्स आपण त्याचे पाहिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो 5-6 वर्षांपासून राजकारणात देखील सक्रिय झाला. आता तो सक्रिय झाल्यानंतर नेमकं काय घडलं हे देखील फार महत्वाचं आहे. मग त्याला एखादं छोटं मोठं पद देण्यात आलं आणि मग तो सुरेश धस यांच्यासाठी काम करायला त्याने सुरुवात केली. मग कार्यकर्ता, मग सुरेश धस माझे विठ्ठल, माझा बॉस वगैरे असं मग गाड्यांवर रॅल्या काढणं, त्यात पोस्टर्स, त्यात फोटो सुरेश धस यांचा, खाली विठ्ठल बॉस लिहिणं आणि फिरणं, या सगळे प्रकार त्याचे चालू झाले. या सगळ्याच दरम्यान सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हा दाखल होता क्षणी हा खोक्या फरार झाला. नुसता फरार नाही झाला, तो 6 दिवस फरार होता. कुठं कुठं गेला या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात. दुसरा गुन्हा दाखल होताच त्यानं घरातनं पळ काढला. पहिला गुन्हा दाखल झाला ढाकणे पिता पुत्राचा. दुसरा तो बॅटनं मारल्याचा बुलढाण्यातील एका व्यक्तीचा. त्याला शिरूर कासारमधील बावी या गावी आणण्यात आलं आणि मारण्यात आलं. मग यानं काय केलं, 2 गुन्हे दाखल होताच यानं पहिल्यांदा घर सोडलं. त्या घरातनं पळ काढला, पुण्यात आला. 2 दिवस पट्ट्यानं पुण्यात मुक्काम केला. नंतर तिसऱ्या दिवशी शिरूर कासारला गेला. तिथं जे आपण सगळ्यांनी मुलाखत पाहिली त्याची प्रसार माध्यमांची. नंतर तो अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं नगर, त्या ठिकाणी 1 दिवस त्यानं मुक्काम केला. मग तो छत्रपती संभाजीनगरला गेला आणि तिथून ट्रॅव्हल्सनं त्यानं प्रयागराज कडे जाण्यासाठी बस पकडली. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. ती व्यक्ती कोण होती ते काही नाव वगैरे कळू शकलेलं नाही. पण त्याचा प्रयागराजला 8-10 दिवस राहण्याचा मुक्काम होता. पण जेव्हा आता त्याला तिथून पुढे जायचं जेव्हा त्यांनी प्लॅन आखला त्यावेळी विमानातून जायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्याच वेळी त्याच्या सोबतीला असलेल्या व्यक्तीला त्यानं तू बस नाही असं म्हटला आणि त्याला तिथंच सोडून दिला. पण या सगळ्या दरम्यान झालं असं की पोलिसांना त्याचा नंबर मिळाला आणि मग लोकेशन ट्रेस झालं आणि हा प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात आला. मग बीड पोलिसांनी त्याला हँडओव्हर केलं. आता या सगळ्या दरम्यान त्यांनी त्याचा जो मोबाईल होता पहिला तो बंद करून टाकला होता आणि दुसरा नवीन मोबाईल घेतला होता आणि तोच नंबर नेमका पोलिसांनी ट्रेस केला. या प्रयागराजमध्ये इथं गेल्यानंतर आपण तो व्हिडिओ पण पाहतोय. पाठीवर एक पिशवी त्याच्या म्हणजे आणि मग तो अंगावर असं सोनं बिनं त्यांनी सगळं जे काही होतं ते सगळं काढलं होतं, काही ठेवलं नाही आणि प्रयागराजला आठवडाभर थांबण्याची तयारी देखील त्यानं या ठिकाणी केली होती. आता याच्या आणखी काही कारनामे आहेत तर ते म्हणजे शिकारीचे नाद. याला इतके शिकारीचे नाद आहेत की याला आतापर्यंत म्हणजे मुळातच तो ज्या समाजाशी निगडीत आहे अर्थातच त्याच्या घर जेव्हा त्याच्यावर कारवाई झाली ते वन विभागाच्या अखत्यारीत ते घर होतं, त्या जमिनीवर होतं म्हणून वन विभागाने त्याच्यावर बुलडोजर फिरवला. इतकंच नव्हे नंतर अज्ञाताने त्याचं घर देखील पेटून दिलं वगैरे सगळं. पण त्याच्या घरात जे जप्त झालं साहित्य त्यामध्ये जे सापडलेलं आहे त्यामध्ये अर्थातच काही म्हणजे मांस देखील काही सापडलेला आहे. शिवाय त्यासोबतच आणखी काही जाळ्या देखील सापडलेल्या आहेत. त्याचा अर्थात तो ज्या समाजाशी निगडीत आहे शिकारीचा त्याचा नाद आहे त्यामुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या असं वकिलांनी म्हटलं. याच्यापेक्षा वेगळं काय, त्याच्या घरात काय टाळ मृदंग सापडणार का असं वकिलांचं वक्तव्य होतं. आता हे सगळं घडल्यानंतर
हरणं मारणं, काळविट मारणं, नंतर ससे मारणं, मोर मारणं, मोर मारून त्याचं मांस शिजवून खाणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याच्या बाहेर यायला लागल्या तेव्हा मात्र धसांना तो डोईजड व्हायला लागला. आणि मग सुरेश धस याची आका आहेत हे क्लिअर झालं. आता याच्यात काय मुद्दा आहे महत्वाचा, म्हणजे की ज्या वन विभागाच्या ज्या जागेवर याचं ग्लास हाऊस होतं, म्हणजे काय जे पत्र्याचं शेड होतं, ते काल परवा बांधलं होतं का त्यांनी? अहो कितीतरी वर्षांपूर्वीच आहे ते. शिरूर कासारमधील झापेवाडी फाट्याजवळ जी काही जागा आहे त्या जागेवर त्याचं ते पत्र्याचं शेड होतं. त्यात लक्झरियस सगळ्या सुविधा होत्या हे मान्य आहे. घरासमोर 10-15 गाड्या अक्षरशः पार्क केलेल्या असायच्या. तो जेव्हा त्यातनं बाहेर पडायचा त्या पत्र्याच्या शेडमधनं, तेव्हा एका चौकात एक गाडी, दुसऱ्या चौकात दुसरी गाडी बदलायचा, तिसऱ्या चौकात तिसरी गाडी बदलायचा. हे सगळे त्याचं लायबीज सगळं. पण वन विभागाला आत्ताच कुठनं जाग आली? वन विभागाला आतापर्यंत त्याने हरणं मारली, काळविटं मारली, ससे मारले, मोर मारले, हे कधीच दिसलं नाही का? हे त्याला कधीच त्यांनी पाहिलंच नाही का? म्हणजे आतापर्यंत या वन विभागाला कधी माहीतच नव्हतं का की या पठ्ठ्यानं असे काही गुन्हे केलेत म्हणून? आणि त्याच्यावर जेवढे गुन्हे दाखल आहेत त्यात एकही कुठं प्राण्यांची त्यांनी शिकार केलेली आहे, वन्य प्राण्यांची, असा एकही गुन्हा नाही अजून त्याच्यावर. मग वन विभाग काय करत होतं? याचाच अर्थ वन विभाग हे देखील सामील आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये? का खोक्याला मोकळा सोडला होता? आणि वन विभाग आणि राजकारण म्हणजे पुन्हा सुरेश धस, म्हणजे हे सगळे एकत्र, म्हणजे कुठे ना कुठेतरी सुरेश धस यांनी याला इतका मोकळा सोडला की तू बिंदास्त माझ्या कुरणात चर, हे माझं वन आहे, धसांचं वन. म्हणून मी त्या टायटल मध्ये म्हटलेलं आहे, नाच रे खोक्या धसांच्या वनात, नाच रे खोक्या नाच, बिंदास्त नाच तू, काही प्रॉब्लेम नाही, काय नाचधूस करायची ती कर, मी आहे ना, असं म्हणून त्याला सोडलं. पण यानं काय केलं? ज्या धसांच्या वनात याला नाचायला सांगितलं त्यांनी त्याच वनातले मोर, हरणं, काळविट, ससे मारायला सुरुवात केली, शिकार करायला सुरुवात केली, सर्वसामान्य माणसांना मग त्यामुळे त्या माध्यमातून मारायला सुरुवात केली. आणि एवढं सगळं आहे पण सुरेश धस यांचा वरद असतं, त्यामुळे कुणीच काय करना, वन विभागाने, फॉरेस्ट विभागाने पण काही कारवाई केली नाही. आणि जेव्हा याची सगळी चर्चा झाली, गोंधळ झाला, अगदी मुख्यमंत्र्यांनी खोक्या काय बोक्याला पण सोडणार नाही असं बरंच काही काही झालं, शेवटी त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला. आता त्याच्यावरही टीका झाली, कारण त्याच्या घरातही पोरं, बाळ, बायका या सगळ्या गोष्टी असताना थेट कसा काय बुलडोजर चढवला गेला, हे योग्य आहे का? अंजली दमानिया यांनी देखील असं म्हटलं, मग जर खोक्याच्या घरावर बुलडोजर चढवला होता तर मग वाल्मिक कर्त्याच्या चेले सपाटे त्यांच्या घरावर का नाही बुलडोजर चढवला? मग सुरेश धस तिथं भेटायला गेले, सुरेश धसांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सवाल केला की वन विभागाला हे शोभतं का? कोणत्या नियमात बसून वन विभागानं ही कारवाई केली? या संदर्भामध्ये आपण मुख्यमंत्र्यांना भेटू म्हणून त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. तिकडे टीसी मुंडे म्हणजे सुरेश धस यांचे विरोधक जे आहेत, टीपी मुंडे, त्यांनी देखील मग सुरेश धस यांच्याबद्दल स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कुटुंबियांची जी काही भेट घ्यायला गेलेले आहेत ते ह्यासाठीच गेलेले की माझे कारनामे तेवढे काही उघड करू नका, तुम्हाला पाहिजे ती मी मदत करतो. आणि आता जे काही आंदोलन चालू आहे त्या समर्थनार्थ याच्या खोक्याबाईच्या, तर त्या आंदोलनाच्या मागे देखील सुरेश धस आहेत असे देखील आरोप त्यांनी केलेले आहेत. आता मूळ प्रश्न हाच उरतो की या सगळ्या कुठल्या तरी राजकीय शक्तीच्या वरद हस्ताशिवाय हे घडूच शकत नाही. कुठली तरी राजकीय शक्ती मागे लागते, त्याशिवाय हे शक्य नाहीये. कुणालाही उठसूट मारणं, कुणालाही उठसूट म्हणजे बदडणं, कुणाला कुठल्याही ठिकाणी जाऊन वाघर लावायचे कुणाच्याही शेतात आणि वन्य प्राणी मारायचे, एवढं सोपं नाहीये. याचा अर्थ याच्या मागे निश्चितपणे राजकीय शक्ती कार्यरत आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातल्या एका व्यक्तीला शिरूर कासारमधील बावी या गावात आणण्यात आलं. नुसतं आणलं नाही, बॅटनं मारलंय. आणि या प्रकरणी गुन्हा दाखल होताच दुसऱ्या दिवशी ढाकणे कुटुंबाचा गुन्हा दाखल झाला, कारण की बाप लेकाला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि मग हे 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर वन विभाग खडबडून जागं झालं आणि मग त्याच्या घरावर बुलडोजर चढवला. पण हे सगळं जर आपण पाहिलं तर वाळलेलं मांस सापडलं, आणखी शिकारीचं साहित्य सापडलं, हे सगळं काही सापडलं असेल मान्य आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा त्याला अटक झाली त्यानंतर ढाकणे पिता पुत्राच्या त्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आणि आता त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी याच्या मागे करता करविता कोणतरी आका आहे, त्याशिवाय हे शक्य आहे का? कोणतरी आका असल्याशिवाय किंवा त्याला पाठबळ असल्याशिवाय हे करणं शक्य आहे का? नोटांच्या बंडला उडवतोय, नोटांची आंघोळ घालतोय, तेव्हा त्याचा प्रश्न जेव्हा त्याला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की मला कारखान्याचे पैसे मिळाले आणि माझे पैसे मी उडवतोय. याचा अर्थ एवढे पैसे एका व्यक्तीकडे. आता त्याच्याबद्दल असंही म्हटलं जातं की सावकारीचा व्यवसाय आहे किंवा काही मुकदम असतात, त्यांनी ज्यांना उचल दिलेली असते त्या मजुरांकडून ती उचलीची परतफेड झाली नाही की त्याला हा उचलतो
त्याला बदलतो, पैसे काढून घेतो, निम्मे मुकादमाचे निम्मे त्याचे, असे सगळे उद्योग आहेत. म्हणजे या सगळ्यांचा विचार केला तर कुठे ना कुठेतरी जसं वाल्मिक करार, धनंजय मुंडे, आकाचा आका बोललं गेलं, तसंच सुरेश धस आणि खोक्या यांच्या बाबतीत देखील आका आणि आकाचा आका आता महाराष्ट्र म्हणू लागलाय. त्यामुळे सुरेश धस यांनी याच्यावर क्लॅरिफिकेशन कितीही दिलं तरी हे क्लिअर आहे, कारण की तुम्हाला हे असे गुंडपुंड राजकीय लोकांना का पाळावे लागतात, हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. सुरेश धसांचं जर आपण बघितलं त्यांचा राजकीय प्रवास, अर्थात झेडपी वगैरे जिल्हा परिषद तिथं ते करतच आलेले आहेत. पण महत्वाचं काय, 1999 ला ते बीजेपीचे पहिल्यांदा आमदार बनले आष्टीतून, 2004 ला पुन्हा ते बीजेपीतून आमदार बनले आष्टीमधून, आणि 2009 ला मात्र त्यांनी पक्ष बदलला होता, राष्ट्रवादीमधून ते आमदार बनले. नंतर 2014 ला त्यांचा पराभव झाला. 2019 ला त्यांना MLC देण्यात आली, म्हणजे विधान परिषदेवर त्यांना घेण्यात आलं, ते बीजेपीत गेले नंतर, आणि आता 2024 ला पुन्हा एकदा बीजेपीतून ते आमदार झाले. म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 4 विधानसभा आणि 1 MLC, म्हणजे 5 वेळा आमदार राहिलेले, म्हणजे जवळपास 21 वर्ष सुरेश धस हे आमदार आहेत. 20 वर्ष त्यांचं या इलाक्यावर, या एरियावर राज्य आहे. आणि अशा वेळी या 20 वर्षात जर याचे कारनामे पाहिले तर त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात त्याला का नाही आतापर्यंत अटक करून त्याच्यावर मकोका लावण्यात आला, MPDA करण्यात आला? त्यावेळेचे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक जे होते त्यांनी याच्यावर का नाही कारवाई केली? बघा गुन्ह्यांची केवढी मोठी लिस्ट आहे. या लिस्टमध्ये स्पष्टच आहे, बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. आताचे 2 दाखल झालेले आणि आधीचे 10 असे 12. कलम 307 IPC 2021 सालचा गुन्हा आहे, खुनाचा प्रयत्न. कलम 498A IPC 2020 चा गुन्हा आहे, कौटुंबिक गुन्हा. कलम 304 IPC 2020 चा गुन्हा आहे, जीवे मारण्याचा प्रयत्न नाही पण संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. आर्म ऍक्ट, विनाकारण शस्त्र परवाना बाळगणे, शस्त्र बाळगणे. नंतर शिरूर पोलीस ठाण्यात एक मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. BNS 115 2 प्राणघातक हल्ला, BNS 118 1 जबरदस्तीने संपत्ती मिळवणे, BNS 189 2 शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणे, BNS 190 फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर, आणि BNS 191 2 खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणे. आता एवढे सगळे गुन्हे या खोक्यावर दाखल असताना आतापर्यंत, म्हणजे 2020 पासून जर आपण पाहिलं तर त्यावेळी तर सुरेश धस आमदार होते विधान परिषदेवर, मग का नाही याच्यावर कारवाई करण्यात आली? का नाही त्याच वेळी त्याला खोक्यात घालण्यात आलं? का नाही त्याच वेळी त्याच्यावर त्याला मकोका लावण्यात आला? मग त्यावेळेचे पोलीस काय करत होते? तेव्हा वन विभाग काय करत होतं? तेव्हा सुरेश धस सारखे आमदार काय करत होते? यांनी या खोक्याला पाठबळ दिलं. असे खोक्यातले बरेचसे गुन्हेगार प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी आहेत. त्यामुळे हे आज ना उद्या असेच जर खोक्यातनं बाहेर यायला लागले तर अवघड होईल आणि सर्वसामान्य जगायचं कसं, हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं आता जेव्हा त्याला पोलीस कोठडीत नेण्यात आलं तेव्हा त्यांनी अन्नत्याग वगैरे आंदोलन केलं, बरंच काय काय केलं. तिकडे पत्नी पण त्याचं आता उपोषण करते, त्यांची प्रकृती पण खालावलेली आहे. आझाद मैदानावर वन्यप्रेमींकडून या खोक्याबाई विरोधात आंदोलन सुरू आहे. आता तर एक वेगळी मागणी आलेली आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी थेट मागणी केली आहे की सुरेश धस यांच्या आशीर्वादाशिवाय खोक्याचे बेकायदा धंदे सुरू राहूच शकत नाहीत. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं चालू आहे. म्हणून पहिल्यांदा सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा आणि तस्करी प्रकरणी जे काही शिकार केलेले वन्य प्राण्यांची किंवा त्यांना जे काही डांबून ठेवलेल्या पिंजऱ्यामध्ये ती SIT स्थापन करून त्याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आता वन विभागानं कोणतीही नोटीस न देता कोणत्या नियमात त्याच्यावर कारवाई केली त्याच्या घरावर, या बाबत देखील तिकडे सुरेश धस विचारतायत. त्यामुळे सुरेश धस कुठे ना कुठेतरी अजूनही खोक्याचीच बाजू का घेतायत हा प्रश्न नक्कीच पुढे येतोय. पण या सगळ्या गोष्टींमधून कुठे ना कुठेतरी हे उत्तर मिळालं पाहिजे. आता सुरेश धस यांचे बाहुबली देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणातून जे काही आत दडलेलं आहे ते सगळं बाहेर काढावं आणि धसांच्या वनात जो कोण आता हा जो काही खोक्या भाई आहे हा बिंदास थैथयाट करतोय, थुई नाचतोय, ते कुठेतरी प्रकरण थांबणं गरजेचं आहे. कारण याशिवाय या जी काही कुरणात हे चरणारे जे काही गुन्हेगार आपापल्या एरियामध्ये या नेत्यांनी सरळ मोकळे सोडलेले आहेत ना, त्यांना पहिल्यांदा पिंजऱ्यात डांबलं पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. म्हणून मी जे काही टायटल दिले त्या टायटल नुसार
मी फक्त जे काही बोल आहेत त्या बोलात गाण्याच्या बोलामध्ये या खोक्याबाईचे कारनामे बसवलेले आहेत तेवढं फक्त आता मी तुम्हाला ऐकवतो आणि मी नंतर शेवट करणार आहे. अर्थात सुरेश धस यांचा निकटवर्तीय म्हणून याची ओळख होती. त्यामुळे धसांच्याच कुरणात, धसांच्याच वनात हा आत्तापर्यंत चरत आला होता आणि त्यातच हा मोठा झाला. आणि मग त्यांनी काय काय उद्योग केले ते उद्योग मी अर्थातच पुन्हा एकदा गदिमा आणि पु ल देशपांडे यांची माफी मागून या बोलमध्ये जे काही खोक्या आणि त्याचे कारनामे मी मांडणार आहे तेवढं फक्त आता टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना ऐकवतो आणि थांबतो. नाच रे खोक्या धसांच्या वनात, नाच रे खोक्या नाच. नाच रे खोक्या धसांच्या वनात, नाच रे खोक्या नाच. हरणांचा कळप दिसला रे, वाघूर लावून मारला रे. काळविटाची पाळी आली सशाची बारी, मटण खायाचं आज. नाच रे खोक्या धसांच्या वनात, नाच रे खोक्या नाच. हातात बेडी पडली रे, पैशांची मस्ती जिरली रे. कोठडीत राहू हवा फटके खाऊ, कोठडीत राहू हवा फटके खाऊ. घेऊन धसांचं नाव, नाच रे खोक्या धसांच्या वनात, नाच रे खोक्या नाच. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.